नमस्कार, मी पंडित श्याम पाठक गुरुजी अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। जन वॉइस या आमच्या न्यूज चॅनलला आपण सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, व्हिडिओ शेअर करा। आणि आता आपण सुरू करूयात 6 मे 2026 ते 12 मे 2026 पर्यंतचं साप्ताहिक राशी भविष्य जे जन वॉइस न्यूज चॅनल आपल्यासाठी घेऊन येत आहे। सुरू करूयात मेष राशीला। पहा, मेष राशीला या आठवड्यामध्ये ना चाल लागून जाणार आहे, कारण या आठवड्यामध्ये सगळ्या घडामोडी चढत्या क्रमाने घडणार आहेत आणि सुखद धक्का देणाऱ्या असणार आहेत। सगळ्यात चांगल्या घटना घडणाऱ्या आहेत, त्याचा लाभ झाला पाहिजे आणि तो करून घेता आला पाहिजे। या आठवड्यामध्ये खाटीवर बसून तुम्हाला कोणताही हरी काम आणून देणार नाही, त्यासाठी तुम्हाला पळावं लागेल, रगडावं लागेल, झगडावं लागेल, मेहनत घ्यावी लागेल, परिश्रम करावे लागतील आणि सगळ्या घेतलेल्या परिश्रमाचं चीज याच आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल। म्हणजे काय, कर्मण्यवाधिकारस्तु मा फलेषु कदाचन, नशिबाची साथ आहे, कर्माची जोड आहे आणि होणारा लाभ आपल्याला धो मिळणार आहे। असा हा आनंदाचा आठवडा। बरं, या आठवड्यामध्ये आपल्याला 7 सप्ताहाच्या भरामध्ये कोणाशी वादविवाद करू नका, कोणालाही आ बैल मुझे मार करू नका, एवढं मात्र टाळा, कारण आपला मार्ग मोकळा आहे आणि स्वाभाविक आहे। आपण चालायला लागलो की आपल्या मागे कोणते रस्ते अडवतोय, आपल्या प्रगतीमध्ये कोणतरी खीळ घालतोय, आपले काटे तयार करतोय, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि कामावर लक्ष द्या। या आठवड्यामध्ये आपण या महिन्याचा सगळा बॅकलॉग भरून काढणार अशा प्रकारचा आठवडा आपल्याला बघायला मिळेल। पण लक्षात आलं तुमच्या की तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असू द्या, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, सिव्हिल, मेडिकल, फार्मा, कृषी, व्यावसायिक असू द्या, व्यापारी असू द्या, तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असाल, पण आपला या आठवड्यामध्ये काम होणार अशा प्रकारचा आठवडा आपल्याला मिळालेला आहे, त्याचा लाभ करून घ्या। मेष राशीवाल्यांनी उपासना करा सूर्यनारायणाची। पुढे वृषभ राशी। वृषभ राशीवाल्यांसाठी सुरुवातीचा कालावधीमध्ये धोक्याची घंटा अशी वाजेल की आपण जागे होऊ की कोणावरती किती अतिविश्वास ठेवायचा, किती अंधविश्वास ठेवायचा, याचा प्रत्येक अनुभव आपल्याला याच आठवड्यामध्ये बघायला मिळेल। कारण केसाने गळा कापला जाईल, कारण आर्थिक नुकसान होईल, शारीरिक पीडा उभी राहील आणि मानसिक अस्वास्थ्य बिघडेल। अशा प्रकारच्या काही घटना याच आठवड्यामध्ये सुरुवातीलाच घडा बघायला मिळतील। पण धीर सोडून चालणार नाहीये, पेशन्स सोडून चालणार नाहीये। पुढचा कालावधी आपल्यासाठी आहे, तोपर्यंत मात्र धीम्या गतीने नित्याच्या कामावर लक्ष द्या, मोठे रिस्क घेऊ नका, एवढं मी आपल्याला सांगेन। पण मात्र शेवट येईपर्यंत आपली अनेक कामं मार्गी लागलेली असतील, जी कोणती कामं थांबलेली असतील, जी कोणती कामं रेंगाळलेली असतील, अशा कामांना सुद्धा मध्य कालावधीमध्ये, म्हणजे कोणता आठवड्याचा मधला कालावधी जो आहे तो मात्र एकदम बूस्ट असेल आपल्यासाठी, बूस्ट, आणि ते आपल्याला या आठवड्यामध्ये बघायला मिळेल। परंतु सुरुवातीला मात्र आपल्याला काही निर्णय मात्र घ्यायचे नाहीये, ते स्टँड बाय ठेवायचे आहेत। वृषभ राशीवाल्यांसाठी उपासना करायची आहे, उपासना करायची गणपतीची। पुढे आहे मिथुन राशी। मिथुन राशीवाल्यांसाठी काही फार वेगळं नाहीये, पण काही वेगळं पण आहे। आगळं काय, प्रेम, सुख, आनंद याचा वर्षाव या आठवड्यामध्ये बघायला मिळणार आहे। बघा काय असतं माहितीये का, की महिनाभर आपण एवढं काम करून दगदग करून थकून जातो ना, कधीतरी आपल्याला वाटतं ना की आपण पती पत्नीने एकांत वेळ दिला पाहिजे। एक महिनाभर नुसतं काम चाललंय, बोलायला वेळ नाही, एकत्र राहतो आपण, पण रात्री 11 वाजता काम करून थकून येतो, काही बोलण्याची इच्छा होत नाही, पुन्हा कामाचं प्रेशर असतं आणि पती पत्नीने एकमेकांना वेळ देण्यासाठी म्हणून खूप काही आपल्या मनामध्ये इच्छा चालू असते, पण ती पूर्णत्व जात नसते। ती या आठवड्यामध्ये सुरुवातीला बघायला मिळेल। म्हणजे काय, पती पत्नी संबंध वृद्धिंगत होणारा हा आठवडा आहे। बघा, पती पत्नीला काय लागतं संसारामध्ये, प्रेम, सुख, आनंद, काहीतरी गिफ्ट द्या, फिरायला जा, पिक्चरला जा, नाटक सिनेमाला बघा। अशा प्रकारची सुरुवात जर या आठवड्यामध्ये पती पत्नी संबंधात झाली तर मात्र येणाऱ्या काही अडचणींसाठी आपण तयार होऊ शकू। आता तुम्ही म्हणाल गुरुजी म्हणजे अडचणी आहेत नक्की का, तर 100% आहेत। अडचणी आपल्याला पुढे यायच्याच आहेत, पण आपल्या साथीला पती पत्नींची साथ असेल तर आपण कोणत्याही संकटाचा डटके सामना करू शकतो, असा हा कालावधी आपल्यासाठी आहे। म्हणून
या कालावधीमध्ये पहिल्यांदा पती पत्नी संबंधाकडे लक्ष द्या. मग येणाऱ्या अनेक अडचणी काही आपण सुद्धा वाढवून घेतो ना. आपल्या बोलण्यामुळे, कृतीमुळे, स्वभावामुळे आपण आपल्या अडचणी वाढवतो. नको त्या ठिकाणी आपण मध्यस्थी करतो. नको त्या ठिकाणी आपण जे काही आपलं चाललेलं असतं ना, मला मिथुन राशीवाल्यांचं तर आश्चर्य वाटतं. काही गरज नसते. जिकडे आपला काही संबंध नाही, आपलं आमंत्रणही नाही, तिथे जाऊन पुढे पुढे कशाला करायचं. त्यांचं डोकं आपल्यावरती काय घ्यायचं. म्हणजे आपला हेतू चांगला असतो, आपली भावना चांगली आहे, ती त्यांचं कल्याण व्हावं, भलं व्हावं. आणि मग त्यांना वाटत नाही ना, त्यांनाही वाटलं पाहिजे. आजकाल काय झालंय माहितीये का, ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं. आणि त्याच्यामुळे आपल्या अडचणी वाढतील, आपला शारीरिक, आर्थिक, मानसिक नुकसान होईल, किंवा एखादी मागची घटना आता निघेल, त्याचे पडसाद आता उमटतील. असं सगळं या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. म्हणून या आठवड्यामध्ये धाडसाचे निर्णय करायचे नाहीत, मोठे निर्णय करायचे नाहीत. आणि 1 जूनला गुरु बदलतोच आहे, त्यावेळेला बघता येईल. म्हणून आत्ताचा महत्वाचा कालावधी कशासाठी असेल, पती पत्नी संबंध आणि नित्याच्या कामांवर लक्ष. मिथुन राशी वाल्यांसाठी या उपासना आहे या आठवड्यामध्ये लक्ष्मीनारायणाची. पुढे आहे कर्क राशी. कर्क राशी वाल्यांसाठी तर पहिल्यांदा एवढं लक्षात ठेवा, सर सलामत ते पगडी 50, बाकी काहीच करू नका. आणि कर्क राशी वाल्यांचं काय होतं माहितीये का, ते शरीराने आजारी कमी पडतात, जास्त मनाने पडतात. म्हणजे काय, मानसिक आजारच आहे. शरीराने मी कमी दुखावलं गेलो, मनाने जास्त मला त्रास होतोय. अशी जी काही पीडा आहे ना, ती कर्क राशीवाल्यांना होत असते. आणि म्हणूनच तोच अनुभव आपल्याला याच आठवड्यामध्ये बघायला मिळणार आहे. बरं, भावनेच्या भरामध्ये आपण घेतलेले निर्णय किती चुकलेत याचा सुद्धा अनुभव आपल्याला यायचा आहे. कोणावर किती आता जास्त विश्वास ठेवला याचा अनुभव यायचा आहे. म्हणजे या आठवडाभर आपल्याला काय करायचं माहितीये का, शांततेमध्ये कामं करूया. धाडस नाही, मोठे निर्णय नाहीत, महत्वाच्या बैठका नाहीत. सह्या करताना लक्षपूर्वक सह्या करत चला. फसवणूक होऊ शकते, तुम्हाला गोल जाऊ शकतो, तुमच्यावरती आरोप होऊ शकतो. असा हा आठवडा आहे. कुठेही सुखद अशी चांगल्या घटना नाहीयेत. पती पत्नीमध्ये आपण किती पती पत्नींना सांगून काय होतंय. पती पत्नीने एखादी गोष्ट सांगितली म्हणजे ती पण टेन्शन मध्ये ना. एखादी गोष्ट माझी बाहेर घडली, तिला एखादी येऊन सांगितली मी, ती पण टेन्शन घेईल. बरं, तिला सांगून काय आपला प्रश्न सुटणार नाहीयेत. मग काही वेळेला असंही वाटायला लागतं की नको यार, बाहेर एखादी घडलेली घटना घरी नको सांगायला. कारण घरचं वातावरण जे चांगलं चालू आहे ना, ते तसंच राहिलं पाहिजे. पुन्हा ते घडून व्हायला लागतं. मग अशी म्हणजे आपलं मनाचं दुःख कुणाला सांगावं अशी स्थिती व्हायला लागते. म्हणजे कित्येक वेळा असं वाटतं की जया अंगी मोठेपण तया यात्रा कठीण. काही यात्रा सगळ्या आम्हालाच आहेत का. ह्या प्रसंगांमध्ये आपल्याला काही बघायला मिळेल का. चांगलं होणार नाहीये, आता सांगून ठेवतोय. फक्त काळजी घ्यायची तुम्हाला. शरीर, स्वास्थ्य, आरोग्य याच्यावर लक्ष ठेवा. तू मेडिटेशन करत चला. आणि कर्क राशीवाल्यांनी ना तिथे समुद्र तलावे म्हणजे पाण्याचा प्रवाह जिथे आहे ना, तिकडे काही वेळ घालवत चला. ते तुमच्या मनस्वास्थ्यासाठी फार उत्तम उपाय. लक्षात ठेवा. आणि कर्क राशीवाल्यांनी उपासना करायची शिवशक्तीची म्हणजे उमा महेश्वराची. पुढे सिंह राशी. सिंह राशीवाल्यांसाठी या आठवड्यामध्ये छान लागणारे. पण छान लागताना मात्र काही गोष्टी आपल्या हातामध्ये आल्या आणि सुटल्या. अशी ती स्थित्यंतर आपल्या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. मग एकाकडे आपल्या प्रगती होत होती, कामं होत होती, अचानक ब्रेक लागायला लागला. अचानक कामं थांबून गेली. आणि ती कशामुळे थांबली. कोल्हे कुत्र्यांनी तुम्हाला तोडलंय, लचके तुम्हाला घेरलंय. कारण तुमची गर्जना आता काम करणार नाहीये. तुमच्यावरती षडयंत्र केलं गेलंय अशी ती स्थिती म्हणतो ना आपण, ती निर्माण झालेली आठवड्यामध्ये. मग या आठवड्यामध्ये आपलीच मंडळी सुद्धा काहीतरी केसाने गळा कापू शकतील. इतकी जवळची मंडळी धोका दिला, गद्दारी झाली. अशा प्रकारचा एक कटू अनुभव आपल्याला याच आठवड्यामध्ये मध्यामध्ये बघायला मिळेल. सुरुवात मात्र मुलांकडे लक्ष देण्याची. मला असं वाटतं ना, या आठवड्यामध्ये महत्वाचं कोणतं काम करायचं असेल आपल्याला, हे बाकीचं जाऊ द्या. राजकारण कुठे नाही होत. आजकाल सगळ्या क्षेत्रामध्ये राजकारण व्हायला लागलेलं आहे. प्रत्येक जण प्रत्येकाच्या मागे पाय ओढायला लागलेले आहे. पण आपल्याला पहिल्यांदा लक्ष कुठे द्यायचंय. आता मुलांच्या शाळेवर लक्ष द्या. आत्ताच त्यांच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, नवीन त्यांच्या ऍडमिशन सुरू होतील. त्यांचं क्षेत्रामध्ये चूक होता कामा नये, त्यांच्या प्रगतीमध्ये कुठे अडचण येता कामा नये, हे लक्षात ठेवा.
आणि मुलांची इच्छा परदेशात जाण्याची असेल, शिकण्याची असेल, तर ते कॅपेबल असतील तर असा धाडसी निर्णय सुद्धा आपला घेता आला पाहिजे, लक्षात घ्या. आणि का नको जायला मी म्हणतो, जर एखादा मुलगा आपला कॅपेबल आहे आणि त्याची जायची परदेशात इच्छा आहे की जे शिकावं, तिथे मोठं व्हावं एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये, काय हरकत आहे. माता पिता म्हणून आपण कमी पडता कामा नाही, लक्षात घ्या. आणि हे सगळं होत असताना हा आठवडा जो आहे हा त्याच्या अवतीभोवती फिरणारा आहे. सिंह राशीवाल्यांनी उपासना करा सूर्याची. पुढे कन्या राशी. कन्या राशीवाल्यांसाठी तर ग्रहमान जेवढं उत्तम, आठवडा तेवढं उत्तम. आता या आठवड्यामध्ये सगळ्या गोष्टी मनसोक्त मनाजोगत्या चाललेल्या आहेत. मजा करायची स्थिती आहे. आज मस्त पाय लाभ केले पलंगावर, आज आराम चाललेला आहे. आज दिवसभर काही काम करायची इच्छा नाहीये. आज वेगळा दिवस आहे. अशा प्रकारचा मनस्वी आनंद तुम्ही घेणार आहात आणि घ्यायला हरकत पण नाही हो. काय होतं माहितीये का, मी समजू शकतो महिनाभर काम करून काही वेळा सुट्ट्या सुद्धा मिळत नाही. अनेक सणांना, अनेक उत्सवांना म्हणजे आपल्याला पाहिजे तेव्हा कुटुंबाला वेळ देता येत नसतो. हे दुःख शल्य असतं ना, ते सुद्धा अशा कालावधीमध्ये भरून काढता येतं. बरं, याच कालावधीमध्ये फिरायला जाणं आहे, नाटक सिनेमा आहे, शॉपिंग आहे, मित्र परिवारामध्ये वेळ देणं आहे, पार्टी करणं आहे, असं सगळं एक सुख आनंद घेणारा आठवडा. काही सुख असतात ना ती बाहेरची असतात, पण काही सुख मात्र आपल्या कुटुंबासंबंधची असतात. एखादी गाडी, एखादं वाहन, घर घ्यायची इच्छा आहे, स्वप्न आहे, काय हरकत आहे. जर आता आपण तयार असू आणि ग्रहमान जर जुळून आलेले असतील तर अशा प्रकारचा सुद्धा निर्णय तो आपण घेऊ शकतो. आता ती लंबी प्रोसेस असते. घर घेणं काय सोपं थोडी नाही की आता मी घेतले लगेच बिल्डरला जाऊन भेटलो लगेच मला उद्या घर मिळालं, असं होत नाही. ती लंबी प्रोसेस आहे. पण कुठेतरी विचार करून निर्णय घेता आला पाहिजे, पावलं पडली पाहिजे त्या दिशेने. आपण आज निर्णय घेऊ घर घेण्याचा, तेव्हा 1 वर्ष लागतील. बरं, आजकाल तुम्ही बघतातच एखादं घर बुक करायला गेलो 2030 ला पोझिशन मिळणार आहे. काम आता सुरू झालेलं आहे, बुकिंग करून ठेवलंय. तर असं होतं. पण आपलं घर झालं असं एक समाधान नको मिळणार नाही का. आणि तो हा आठवडा आपल्याला बघायला मिळेल. कन्या राशी वाल्यांसाठी उपासना करायची आहे गणपतीची. पुढे आहे तुळा राशी. तुळा राशीवाले मात्र तर नाच गाण्यामध्ये जे दंग राहिले आहेत ना, अभिनय, गायन, वादन, संगीत, नृत्य, नाट्य कला करणारी जी मंडळी ना, कलाकार मंडळी, त्यांना मात्र शिरपेचामध्ये मानाचा तुळा खोला जाणार. असा हा आनंददायी आठवडा बघायला मिळणार. काम करणारे मंडळी, व्यापारी वर्ग, नोकरदार वर्ग यांच्यासाठी या आठवड्यामध्ये काय बघायला मिळेल तर प्रमोशन होईल. परदेशात जाण्याचे योग येतील. छोटे मोठे स्टेट लेवलचे प्रवास घडतील. एखादी सुवर्ण संधी चालून येईल, त्याचा लाभ होईल. असा एक वेगळा आठवडा आपल्याला बघायला मिळणार आहे. वेगळा, आगळा वेगळा, पण चांगला, पण सुखद, पण धक्का देणारा आणि चांगला. कारण काय माहितीये का, मला आता तुम्हाला सांगायचंय की 1 जूनला गुरु बदलतोय. बरं, गुरु आता राशा नवपंचम योगात आहे, पुढे षडाष्टक योगामध्ये जाणार आहे. मग आता आपल्याला गुरुचं बळ थोडं कमी होणार आहे. कमी म्हणजे फार नाही होणार, पण तरी 30% गुरु आपल्या बाजूने थोडा कमी होऊन जाणार आहे. मग त्यापूर्वी जर एखादं मोठं काम, नोकरीचं, व्यवसायाचं, स्थिर होण्याचं जर करता आलं 1 जूनच्या आधी, लक्षात ठेवा, तर मात्र आपण गंगे घोडे न्हालो, कामच झालं, चिंताच मिटली. असा हा आठवडा आपल्याला बघायला मिळेल. त्याचा लाभ करून घ्या. तुळा राशीवाल्याने उपासना करायची आहे कालभैरवाची. पुढे आहे वृश्चिक राशी. बिचारे वृश्चिक राशीवाल्यांचं तर काय विचारूच नका तुम्ही. म्हणजे पेशन्स किती ठेवायचे. धीर सुटतो आता एक वेळ आणि होतं असं, बाण फुटतो. एखाद वेळेला एखादी गोष्ट इतकी अडकून राहते ना, मार्ग जेव्हा निघत नाही ना, त्यावेळेला तो त्रागा होतो. पण माझं म्हणणं वेगळं आहे. माझं म्हणणं असं आहे की अशा गोष्टी ज्या आहेत, कुटुंबावरती राग काढून, कुटुंबामध्ये मतभेद होऊन, कुटुंबामध्ये कलह निर्माण होणार नसतात. मग एखादी गोष्ट आपल्या मित्राला सांगा, एकदम जवळच्या व्यक्तीला सांगा, की तीच आपली गोष्ट सोडवू शकेल. आणि हे सगळं या आठवड्यामध्ये जमून आणि जुळून येईल. पण मात्र एवढं सांगेल की घरामधलं वातावरण दूषित होऊ देऊ नका, गडूळ होऊ देऊ नका. आणि ते हे आठवड्यामध्ये जमलं पाहिजे. कारण जीभ हे शस्त्र आहे. एखादी गोष्ट जर आपल्याकडनं बोलली गेली घरामध्ये आणि समोरचा कापलाच जातो, मग तर तुम्ही वृश्चिक राशीवाले जे बोलणार ना, समोरच्या अगदी मर्मावरच बोट ठेवतात बोलताना. आणि म्हणून आपल्याला या आठवड्यात कोणतीच चूक करायची नाही. बाकी एक लक्षात ठेवा, आपली कामं होत आहेत, कामं मार्गी लागणार आहेत, प्रश्न सुटणार आहेत,
पण घरामध्ये राग काढून होणार नाहीत. त्याच्यासाठी मात्र असा एखादा व्यक्ती बघावा लागेल. स्पॉन्सर म्हणा तुम्ही त्याला, की बाबा रे माझं एवढं काम आहे, तू ते माझं आलेलं काम आहे ते काय बरं काढून देईल, लिहून ठेवा, पण शांततेमध्ये करा. आदर आपण करून चालणार नाही. वृश्चिक राशी वाल्यांनी उपासना करायची फक्त महादेवांची. पुढे आहे धनु राशी. धनु राशी वाल्यांसाठी मात्र 1 जून नंतर गुरु बदलेल, तो तुमच्या राशीला प्रतिकूल होईल आणि तत्पूर्वी मात्र काही गोष्टी स्थिर स्थावर करता आल्या पाहिजेत. मग कोणत्या कोणत्या, कारण पुढे अडचणी वाढणार 100% फिक्सच. फक्त आता आपल्याला तत्पूर्वी काही सेटलमेंट करून ठेवायचे आहे. मग कामधंद्यामध्ये, नोकरी व्यवसायामध्ये जे कोणते विषय मनामध्ये होते, निर्णय घ्यायचे होते, बदल करायचे होते, पार्टनर बदलायचे होते, की यार खूप झाला, हा एक पार्टनर माझा होता पण आम्ही एकत्र जेव्हा सुरुवात केली तेव्हा खूप छान चाललं होतं आणि आता मी एका ऑफिसमध्ये असून एकमेकाशी बोलत नाहीये, बरं तो मला व्यवहार सांगत नाहीये, काय कामाचं आहे. त्याच्याने होती ती मैत्री पण तुटली की नाही. मग कामाच्या ठिकाणी तर उत्तम काम झालंच नाही, पण आहे ती पण तुटली. मग अशा वेळेला काही निर्णय मात्र घेता आले पाहिजे, बदल करता आले पाहिजे. बदल प्रेमाने नारळ द्या, मोकळे बाजूला व्हा. मी तर म्हणतो कित्येक वेळेला पार्टनरशिपमध्ये व्यवसायच करू नये. नुकसान झालं ते माझं आणि जे काय मिळालं ते सगळं मला, असं काय ठेवत तुम्ही. काय अडचण असते. फायनान्शियल जेवढं तो देतो ना तेवढं फायनान्शियल तर आपण उभं करू शकतो बाहेरून. मग काय अडचण आहे. तसं विचार करा आणि तो बदल करा. पण त्यासाठी पत्नीशी एकदा सल्ला मसलत करा, कुटुंबाशी एकदा बोला की काय बदल करता येईल, पण आत्ताच करा 1 जूनच्या आधी. आणि मग उपासना चालू ठेवा. उपासना करायची आहे नारायणाची, म्हणजे विष्णू. मकर राशी. पुढे मकर राशी वाल्यांसाठी या आठवड्यामध्ये सुरुवातच खडतर प्रवासाने व्हायची आहे. या आठवड्यामध्ये सुद्धा अनपेक्षित खर्च उभे राहायचेच आहेत. या आठवड्यामध्ये सुद्धा कोणाशी मतभेद व्हायचेच आहेत. या आठवड्यामध्ये दुरावा निर्माण व्हायचा आहे. या आठवड्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये जावं लागणारच आहे. या आठवड्यामध्ये काहीतरी आरोप होणारच आहेत आणि या आठवड्यामध्ये आ बैल मुझे मार होणारच आहे. मग आता सांगा काय करायचं. मग एकच करायचं, आपण भले आपलं काम भले बाबा, काही करायची गरजच नाहीये. कोणाच्या मध्ये मला पडायचंच नाही. आपण आपली एक दुनिया बनवली स्वतःची, त्या दुनियामध्ये आपलं राहायचं. समोरून फोन जरी आला तरी बाबा विषय काय तुम्ही समजून घ्या आणि मगच पुढे पाऊल टाका, कारण आपल्या अंगाशी येईल तो विषय. आणि मग आपली चूक नसताना ज्या वेळेला आपल्यावरती आरोप होतात ना, ते दुःख जास्त असतं. मी चोरी केली आहे ना आणि मला कोणी चोर म्हटलं काही वाटत नाही, पण मी चोरीच नाही केली आणि मला ते आरोप केले गेले, ते दुःख जास्त असतं. अशा प्रकारचा आठवडा आपल्या सुरुवातीला बघायला मिळेल. नंतर सगळं होईल, ते निस्तरलं जाईल. जे काही घटना घडल्या होत्या चुकीच्या ते सगळ्या नंतर शांत होतील किंवा आपल्या बाजूने उभे राहतील. पण आधी ज्या वेदना होतात ना हो, त्या वेदना मात्र आपल्यासाठी मात्र 2-3 दिवस अस्वस्थ करून टाकतात आणि हेच ते आपल्या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. मकर राशी वाल्यांनी उपासना करायची सूर्यनारायणाची. पुढे आहे कुंभ राशी. कुंभ राशी वाले पहिल्यांदा तर माल जमा करतील, खिसा गरम होईल एकदम पद्धतशीर, कारण काम झालेलं आहे, मनसोक्त काम करता आलेलं आहे. आठवडा एकदम चंगा गेलेला आहे, आनंदाचे डोहाळे लागलेले आहेत, त्यात पुरस्कार मिळालेला आहे, अधिकाऱ्यांनी शाबासकी दिलेली आहे. वा 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 वा, असा आनंदाचा आठवडी सुरुवात झाली बाबा. आणि नजर लागली, मला नजर लागली आणि सगळं काय म्हणजे 100 रुपये मिळाले होते, 50 रुपये मोडावेच लागले, मजबुरीच झाली. अशी ती स्थिती म्हणतो ना आपण, तशी बघायला मिळेल. पण मी असं म्हणतो की काय हरकत आहे, जर आपण एवढं आनंदाने कमवलेलं असेल तर त्याच्यामध्ये खर्च झाले, बरं ते खर्च काय आपण आता थोडी केले. मागे कर्ज घेतलं होतं ते फेडावं लागतंय किंवा कोणाला सहकार्य करावं लागतंय. बरं त्याला सहकार्य केलं, तो आपला जवळचा व्यक्ती हक्काचा आहे, म्हटल्यावर त्याला देणारच आहे आपल्याला. बरं त्यात तोही आपल्याशिवाय कुठे जाईल आणि हे समजूनच घेतलं पाहिजे. जर आपण कोणाकडनं मदतीची अपेक्षा करतो ना हो आणि कोणी आपल्याला मदत करतं ना, तर स्वाभाविक आहे दुसऱ्या वेळेला आपली बारी असते आणि ती हीच चाललेली आता. आणि मला असं वाटतं की आता तसं काही घडेल, पण चांगलं असेल, संबंध अजून प्रेमाचे वाढतात ना, कुठे फरक पडतोय. मागच्या वेळेला तू मला मदत केली होती, पैशांची आर्थिक मदत, यावेळेला मी तुला केली. मागच्या वेळेला तू मला उभा राहिला होता, यावेळेला मी उभा राहिलो. फेटम भाग त्यालाही वाटेल ना की याच्या पडत्या वेळेला मी याचा फोन उचलला होता, माझ्या पडत्या वेळी याने फोन उचलला, आणि ते जास्त लक्षात ठेवा महत्वाचं असतं.
आणि तसं जर नाही झालं तर संबंध दुरावतात आणि तसं होऊ देऊ नका. कुंभ राशीवाल्यांनी उपासना करायची. आता उपासना काय करायची म्हणते का, लक्ष्मीची ठेवा, की थोडासा खर्च जो होतोय, जो 50 रुपये दिसतोय तो कोणतरी 30 रुपये करता येईल का, एवढंच. पुढे आहे मीन राशी. मीन राशीवाल्यांचा आता जो काही ज्यांनी 1 वर्ष इतके पेशन्स ठेवले, आता त्यांना आनंदाचा पारावार असेल. कारण आता सगळे बांध फुटलेले आहेत, आता सगळे मार्ग मोकळे झालेले आहेत. आता कोणतीही काळजी करायची नाही, कारण 2 ग्रह तुमचं बळ तुमच्या मागे नव्हतं 1 वर्षभर. कारण शनी 6.7 मध्ये होता, गुरु तुम्हाला 4था होता, कोणाचं तुम्हाला बळ नव्हतं, एकांत वास सुरू होता, दुःखाचा डोंगर उभा राहत होता, अडचणीचा सामना करावा लागत होता. आता मात्र सगळं काही स्थिर स्थावर व्हायला सुरुवात होईल. एक एक गोष्टी दूर होतील आणि या आठवड्यामध्ये काम वाढेल, या आठवड्यामध्ये प्रमोशन होईल, या आठवड्यामध्ये बढती बदली येईल, या आठवड्यामध्ये पगारवाढ होईल, या आठवड्यामध्ये बक्षीस पुरस्कार मिळेल, या आठवड्यामध्ये आर्थिक लाभ होईल. आणि सगळ्यात महत्वाचा आर्थिक लाभ कुठे माहितीये, आपण कोणाला दिलेले पैसे 2 वर्ष तो व्यक्ती माझ्याकडे पैसे घेऊन गेला होता, अजून देत नव्हता. बिचाराने फोन केला, बाबा आले पैसे घेऊन जा. 100 घ्यायचे होते तरी 50 दिले, चला हरकत नाही. पण झोळी मात्र भरलेली मिळाली. मात्र झोळी रिकामी नाही आठवड्यामध्ये तुमची, हे लक्षात घ्या. झोळी भरलेली असेल, शेअर मार्केट वाढलेलं असेल, आपल्याला लाभ झालेला असेल, असं एक आनंदाचं. आणि मी तुम्हाला सांगणार आहोत, मला या पूर्ण वर्षामध्ये सगळ्यात जास्त दुःख काय झालं माहिती, मीन राशी झालं. बिचारे मीन राशीवाले तर पहिले मनाने हायले असतात, इथे साधी मंडळी असतात, स्वजोळ असतात ते, आणि त्यांना असं कोणी फसवणारं, गुतवणारं, अडकवणारे बरेच मिळतात आणि ते विचार करत असतात ते. पण त्यांनी मात्र जो हे वर्ष जे काढलेलं आहे त्यांच्या अडचणी मी समजू शकतो. पण आता चिंता नाही, आता मात्र डायरेक्ट टेक ऑफच आहे. 1 जून नंतर टेक ऑफ आणि सुरुवात तुम्हाला आता दिसेल. कारण आता गिरट्या गायला सुरुवात होईल. ह्या महिना काय असेल तुमचा, गिरट्यांचा असेल, आणि 1 जूनला तुमचं विमान टेक ऑफ होईल. असा हा कालावधी आहे. आणि म्हणूनच मीन राशीवाल्यांनी उपासना करायची आहे कुलस्वामिनीची. आणि अजून एक काम करायचंय, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तुम्हाला. कारण तुमच्यासाठी आमचं जन वॉइस न्यूज चॅनल घेऊन येत आहे ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, रत्नशास्त्र याच्याशी संबंधित विषय जे आपल्या परिवाराला, आपल्या स्वतःला काही प्रश्न असतात ते सगळं सोडवण्याचं काम जे आहे आमचं जन वॉइस हे न्यूज चॅनल करत आहे. आणि त्यासाठी आपण सबस्क्राईब केलं पाहिजे, हा माझा आग्रह आहे. आणि आमचं राशी भविष्य बघण्यासाठी मात्र हे सगळं करून झाल्यावरती पुढचं राशी भविष्य येईपर्यंत आपल्या सर्वांना माझा नमस्कार.